आषाढ महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारच्या यात्रेच्या पूर्वसंध्येलाच इचलकरंजी शहरात खळबळ उडवून देणारी घटना घडली। सुतारमळा परिसरात भर चौकात 38 वर्षीय अमर कल्लाप्पा कोरवी राहणार कोरवी गल्ली सुतारमळा याच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी नातेवाईक व मित्रपरिवाराने एकच आक्रोश केला। सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अमर कोरवी हा सुतारमळा परिसरातील चौकात उभा असताना अचानक 2 ते 3 हल्लेखोर तेथे आले। काही करण्याच्या आतच त्यांनी धारदार कोयत्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढविला। अमरने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार सुरूच ठेवले। हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की अमरच्या शरीरावर चेहऱ्यापासून पायापर्यंत सुमारे 20 ते 25 खोल जखमा झाल्या। तसेच एका हाताला गंभीर इजा होऊन तो जवळपास तुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। अति रक्तस्राव झाल्याने अमर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली। गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली। पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत सूचना दिल्या।